नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये दिवसभरातल्या बातम्यांचा आपण आढावा घेऊयात. सुरुवात करतोय पुण्यातल्या बातमीनं. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, तर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि शनिवारी आणि रविवारी दुकानं पूर्णपणे बंद असणार आहेत. मॉल्स आणि सिनेमागृह संपूर्णपणे बंद असतील. त्याचसोबत रेस्टॉरंट्स, बार्स, फूड कोर्ट हे आसन क्षमतेच्या 50% क्षमतेनं सुरू राहतील. शनिवारी रविवारी पार्सल सेवा 11 वाजेपर्यंत सुरू राहील, तर उद्यानं, मैदानं, जॉगिंग, रनिंग ट्रॅक्स हे आठवड्यातील सर्व दिवस पहाटे 5 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू असतील. खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी 50% क्षमतेनं दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत. त्यामुळे पुण्यामधली ही सगळी नियमावली, पुण्यामध्ये रेस्टॉरंट्स 50% क्षमतेनं सुरू राहतील आणि बाकी काय काय नियम आहेत हे आपण स्क्रीनवरती पाहतोय. पुण्यात आजपासून पुन्हा एकदा कडक निर्बंध करण्यात आलेले आहेत कोरोनाचे. कारण अर्थातच डेल्टा प्लस व्हेरियंटची भीती म्हणून आपण पाहू शकतो. आता आपण लक्ष्मी रोडवरती आहोत. सगळीकडे 4 वाजता दुकानं बंद करण्यात आलेली आहेत. सगळी चिडीचूप आहे. सगळे आवरावरी जवळपास शटर डाऊन झालेले आहेत. फक्त किरकोळ कारकोळ आवरावरीचं सगळं पथारवाल्यांचं काम सुरू आहे. पण याच्यामुळं सर्वाधिक फटका जो बसतोय तो जे पथारेवाले आहेत किंवा दुकानदार असतील किंवा कामगार वर्ग आहे, सगळ्या दुकानांमध्ये काम करणार आणि सामान्य पुणेकरी. आपल्यासोबत एक पथारेवाले काका आहेत. मला सांगा, तुम्हाला हे वेळ कमी केल्याचा कसा फटका बसला? आता विचार करा, सकाळी इथं 10 वाजता आलो, आता 4 वाजेपर्यंत 450चा धंदा केला आहे. काय भागणार आमचं? संध्याकाळी कसं काय गिराईक होतं नाही होतं. पण आता सरकारच्या नियमाप्रमाणे धंद्याच्या टायमालाच धंदा बंद करावा लागतो. बंद करावा लागतो ना धंदा. किती नुकसान झाले म्हणजे असं? गेले जवळपास वर्षभर असं 2 वर्ष चाललं. 2 वर्ष झाल्यात आम्ही गाळातच आहे. गाळातच. सरकारकडून काही मदत ना आम्हाला? गव्हर्नमेंटने 10,000 रुपये कर्ज दिले होते. ते पुरले का? ते हप्त्याने आम्ही फेडतोय. नुकसान काय ना सरकारच्या पुढे तर आम्ही जाऊ शकत नाही. आहे का नाही? ओके, न्याय मिळावा. न्याय मिळावा, बाकी काय नाही. वेळ वाढून मिळावा. म्हणजे ही एक साधी सामान्य प्रतिक्रिया आहे, प्रातिनिधिक आहे एका पथराईवाल्याची. आपण पुढे आणखीन काही कामगार बघूया. हा लक्ष्मी रोड आहे. जवळपास ह्या सगळ्या टापूमध्ये 5-5.5 हजार दुकानं आहेत. म्हणजे ती कपड्याची असेल, सोन्याची असेल, व्हरायटी असेल, म्हणजे सगळ्या प्रकारची दुकानं सगळी इथे. इथं एक कामगार आहे. आपण त्या कामगाराला विचारूया. मला सांग, हे लॉकडाऊनचा तुला कसा फटका बसला? फटका म्हणजे कंटिन्यू आमचं दरवेळेस तुमचा टायमिंग चेंज होत राहतोय. त्याच्यामुळे आमचं पेमेंट सुद्धा कमी जास्त होतंय. पगार कमी होतो मी? हो बिलकुल. त्याच्यानंतर आता कधी अर्धा पगार केला तुझं? हो, अर्धा नाही, म्हणजे थोडा पर्सेंट तरी कमी करावं. आणि त्यांनी कमी करणं साहजिक आहे, कारण की टायमिंगमध्ये त्यांनाच कस्टमर मिळत नाही, ते आम्हाला कुठून तरी देणार. म्हणजे ही साधी रेख, म्हणजे त्याचा थेट फटका फक्त व्यापाऱ्यांनाच बसतो असं नाही, तर कामगारांनाही बसतोय. हे सगळ्या कामगारांना ह्या लॉकडाऊनचा फटका बसतो. आता आपल्यासोबत व्यापारी आहेत. आपण व्यापाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काका, मला सांगा, ह्या कसा फटका बसला आहे याचा लॉकडाऊनचा? सगळ्याच फटका बसलाय. गोरगरीब सगळ्यांनाच बसलाय. हॅलो, तुमचं दुकान आता कसं बंद करावलं? म्हणजे पहिलं काय टायमिंग होतं ना आता काय टायमिंग होतं? टायमिंग वाढवलंय. हॅलो, टायमिंग वाढल्यामुळे सगळं गोंधळ झालाय. सगळा गोंधळ झाला. अर्धा पगारावर काम करावं लागतंय. काय करायचं आता? सगळ्यांना खूपच नुकसान झालं. हो, खूप नुकसान झालं. अति नुकसान झालेलं. मग काय तुमची सरकारकडे मागणं काय? अहो, त्यांनी काय ते एक टायमिंग ठेवावं कुठला ते, असं करेक्ट टाइम ठेवावं, म्हणजे लोकांना तरी गिराईक होईल किंवा काहीतरी होईल, त्यांचा फायदा मालकांना होईल, त्यांचा पगार तरी मिळेल वेळेवर. 2 टाइम जेवायची उपासमारीची वेळ आली आहे आमची. म्हणजे हे प्रातिनिधिक खरंच हृदय पिळवटून टाकणारे सगळे रिॲक्शन आहेत. करायचं काय? कारण हे आज नाही सुरू. गेली 2 वर्षे असंच लॉक अनलॉकचं सगळं खो सुरू आहे. ऐन खरं तर यावेळेस पुण्यातली कोरोना साथ बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आली दुसरी लाट संपल्यानंतर, आणि त्यात आता हे पुन्हा एकदा लॉकडाऊन. आपल्यासोबत आणखीन पुणेकर आहेत. ताई, मला सांगा, आता पुन्हा लॉकडाऊन आजपासून सुरू झालंय. 4 वाजता दुकानं बंद, जी पहिली 7 वाजता होती. काय सांगाल सामान्य? तुम्ही शॉपिंगला आला होता, झाली शॉपिंग पूर्ण? वेळ मिळतो का? नाही मिळत. काय तुम्ही सरकारकडे काय अपेक्षा होती? सरकारकडनं अपेक्षा अशी आहे की त्यांनी म्हणजे लॉकडाऊनचा उपयोग काय, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय, हे त्यांनी सरकारने स्पष्ट करावं ना. जर 4 वाजेपर्यंत दुकानं चालू आहेत, आता लोक दुकानामध्ये येतातच 4 वाजेपर्यंत.
संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ठेवली तरी येणारच आहेत. जर लॉकडाऊन करायचं असेल तर 100% लॉकडाऊन करा, नाहीतर ॲटलिस्ट काहीतरी कामाचं लॉकडाऊन चालू ठेवा ना. काम होईल असं अर्ध्या मुर्धे लॉकडाऊनचा काही उपयोग नाही. काही उपयोग नाही याचा. तुम्ही काय सांगाल आजी? मी पण ते सांगणार, अर्ध्या लॉकडाऊनचा काही फायदा नाही त्याचा. काय कोरोना होतोच, येतातच लोक खरेदीसाठी येतातच ना. मग 15 दिवस महिनाभर पूर्ण लॉकडाऊन करा ना सरकारने. पूर्ण लॉकडाऊन हां, म्हणजे एक खरं तर उद्विग्न करणारी प्रतिक्रिया आहे का कोणची, की करायचं तुम्ही पूर्ण लॉकडाऊन करा. अशा अर्ध्या मुर्ध्या लॉकडाऊननी काही होत नाही. म्हणजे धड शॉपिंग पण होत नाही, व्यवसाय पण होत नाही, कामं पण होत नाही आणि विनाकारण कोरोनाचा प्रादुर्भाव व्हायचा तर होतोच आणि नुकसानही होतं. म्हणून या सगळ्या व्यापारी असतील, दुकानदार असतील, या सगळ्यांचं म्हणणंच आहे की हे थांबवा. आता किती दिवस तुम्ही लॉक अनलॉकचा खेळ करणार? त्याला काहीतरी ठोस उपाय, अर्थात तो आहे लसीकरणाचा, ते सरकारी पातळीवर सुरू आहे, पण त्याचा वेग वाढला पाहिजे तरच हे लॉक अनलॉकचं दुष्टचक्र आहे ते थांबणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.